नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे 30 असे प्रश्न जे की मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरतीसाठी येणार आहेत किंवा येणार असतील, असे एकदम बेसिक लेवलचे एकदम आपण 30 प्रश्न आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहून घेणार आहे. मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती यासाठी विचारले जाणारे प्रश्न हे अत्यंत बेसिक लेवलचे असतात. त्याच स्ट्रॅटर्जीवर आपण आजचे 30 प्रश्न आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी क्लिअर करून घेणार आहे. पण त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल. तर जास्त वेळ वाया न घालवता आज आपण व्हिडिओला त्या ठिकाणी सुरुवात करूया. आता या ठिकाणी पाहून घेऊया, आपल्या भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी नेमका कोणता आहे? ऑप्शन पहा, शार्क, डॉल्फिन, व्हेल आणि कासव. तर या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला सर्वांना माहितीच पाहिजे की आपल्या भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी जो आहे तो आहे डॉल्फिन. तर आता पुढे जाऊन पाहून घ्या, महाराष्ट्रातील जे कोयना धरण आहे हे कोणत्या नदीवर आहे? कारण मागील भरतीमध्ये या कोयना धरणावरती तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न पण आला होता. तर आता पाहून घेऊया, कृष्णा, गोदावरी, कोयना आणि भीमा. तर महाराष्ट्रातील जे कोयना धरण आहे ते कोयना याच नदीवर आहे आणि हे जे कोयना धरण आहे हे आपल्या सातारा त्या ठिकाणी जिल्ह्यात येत असते. आता पुढेच पाहून घ्या, पंचायत राज प्रणाली जी आहे ती किती स्तरांची त्या ठिकाणी आहे? आता जे कोणी पोलीस भरतीचा अभ्यास करीत असतील, जे कोणी सरळ सेवेची तयारी करीत असतील, स्पर्धा परीक्षांची इतर तयारी करीत असतील, तर त्यांच्यासाठी हा एकदम बेसिक लेवलचा त्या ठिकाणी प्रश्न आहे. तर पंचायत राज प्रणाली आपल्या भारताची जी आहे ती किती स्तरांची आहे? 2, 3, 4 आणि 5. तर ही जी पंचायत राज प्रणाली आहे ती आपली 3 स्तरीय पंचायत राज प्रणाली त्या ठिकाणी आहे. तर आता पाहून घेऊया की पंचायत राज स्वीकारणारे पहिले राज्य जर तुम्हाला विचारले, तर पहिले राज्य जे आहे ते आहे राजस्थान आणि महाराष्ट्र हे 9वे त्या ठिकाणी पंचायत राज स्वीकारणारे आपले राज्य आहे. तर आता पुढीलच प्रश्न पाहून घेऊया, भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकार नेमके किती आहेत? आता जी राज्यघटना आहे ती आपल्या भारताची, तर त्यामध्ये मूलभूत अधिकारांची संख्या नेमकी किती आहे? ऑप्शन पहा, 5, 6, 7 आणि 8. तर आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे 6. भारतीय राज्यघटनेत मूलभूत अधिकारांची जी संख्या आहे ती 6 इतकी आहे. आता या ठिकाणी पुढेच पाहून घ्या, भारतातील सर्वात मोठा सण नेमका कोणता आहे? तर आपल्या भारतातील सर्वात मोठा सण तुम्हाला सांगायचा आहे दिवाळी, होळी, ईद आणि ख्रिसमस. तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर राहणार आहे जे की दिवाळी आहे. आता पुढीलच प्रश्न या ठिकाणी पाहून घ्या, गेटवे ऑफ इंडिया एकदम महत्त्वाचा असा प्रश्न आणि एकदम बेसिक स्वरूपाचा. गेटवे ऑफ इंडिया हे नेमके कुठे आहे? पुणे, मुंबई, नागपूर आणि नाशिक. तर गेटवे ऑफ इंडिया जे आहे ते आपल्या मुंबई या ठिकाणी आहे. आपल्या महाराष्ट्राची राजधानी जरी तुम्हाला विचारली तरी आपल्या महाराष्ट्राची राजधानी जी आहे ती आहे मुंबई. आता पुढेच पाहून घ्या, सिंधू संस्कृती एकदम नावाजलेली अशी संस्कृती जे की आपण इतिहासामध्ये त्या ठिकाणी पाहिलेली आहे. ती सिंधू संस्कृती कोणत्या नदीकाठी त्या ठिकाणी स्थित आहे? गंगा, यमुना, सिंधू आणि नर्मदा. तर सिंधू संस्कृती जी आहे ती सिंधू या नदीकाठी त्या ठिकाणी वसलेली आहे. आता पुढीलच प्रश्न त्या ठिकाणी पाहून घ्या, भारतीय संविधान तयार करणारी सभा नेमकी कोणती होती? तर आपल्या भारताचे जे संविधान तयार करण्यात आले ते संविधान तयार करण्यासाठी नेमण्यात आलेली ती सभा नेमकी कोणती होती? ऑप्शन पहा, संसद, घटक सभा, विधानसभा आणि लोकसभा. तर आपल्या प्रश्नाचे उत्तर या ठिकाणी राहणार आहे घटक सभा. यालाच दुसरे नाव म्हणजे तर संविधान सभा. आता या ठिकाणी पुढीलच प्रश्न पाहून घेऊया, महाराष्ट्रातील लोणार सरोवर हे नेमके कोणत्या जिल्ह्यात आहे? आता मागील व्हिडिओमध्ये आपण हा सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी क्लिअर केला होता. आता यामध्ये पुन्हा एकदा तुम्ही त्या ठिकाणी पाहून घ्या. आता महाराष्ट्रातील लोणार सरोवर जे आहे ते कोणत्या जिल्ह्यात आहे? नाशिक, बुलढाणा, पुणे आणि सातारा. तर महाराष्ट्रातील लोणार सरोवर जे आहे ते आपल्या बुलढाणा जिल्ह्यात आहे. आणि लोणार सरोवर जर तुम्हाला विचारले ते कोणत्या पाण्याचे आहे, गोड्या की खाऱ्या? तर खाऱ्या पाण्याचे हे सरोवर आहे, उल्कापातामुळे ते निर्माण झालेले आहे आणि ते बुलढाणा जिल्ह्यात त्या ठिकाणी स्थित आहे. आता पुढील प्रश्नाकडे वळूया, रक्त शरीरात कोणते कार्य करते? तर रक्त हे आपल्या शरीरात कोणते कार्य करते? पचनाचे, वहनाचे, श्वसनाचे की उत्सर्जनाचे? तर रक्त जे आहे ते आपल्या शरीरात वहनाचे, रक्त वहनाचे त्या ठिकाणी कार्य करते. आता त्या ठिकाणी पुढेच पाहून घेऊया, हिंदी दिवस हा नेमका कधी साजरा केला जातो?
तर हिंदी दिवस हा कधी साजरा केला जातो? 14 सप्टेंबर, 26 जानेवारी, 15 ऑगस्ट की 2 ऑक्टोबर? तर हिंदी दिवस जो आहे तो 14 सप्टेंबर रोजी त्या ठिकाणी आपल्या देशात त्या ठिकाणी साजरा केला जातो. आता पुढेच पाहून घेऊया, महाराष्ट्र पोलीस महाराष्ट्र पोलिसाची ब्रीद वाक्य नेमके काय आहे? ऑप्शन पहा, सत्यमेव जयते, सदरक्षणाय, खलनिग्रहणाय, जय हिंद आणि सेवा परमो धर्म. तर आपल्या महाराष्ट्र पोलीस दल जे आहे याची ब्रीदवाक्य नेमके कोणते? तर सदरक्षणाय आणि खलनिग्रहणाय हे याचे आपले योग्य उत्तर त्या ठिकाणी राहणार आहे. आता पुढील प्रश्न या ठिकाणी पाहून घेऊया, भारतीय चलन चिन्ह जे हे आहे रुपयाचे, हे नेमके आपण कधी स्वीकारलेले आहे? ऑप्शन पहा, 2005, 2010, 2015 आणि 2020. तर आपल्या भारतीय चलनाचे चिन्ह जे आहे ते र म्हणजे अशा अक्षरात त्या ठिकाणी तुम्हाला दर्शवले जाते. तर हे चिन्ह नेमके कधी स्वीकारलेले आहे? 2005ला, 2010ला, 2015ला की 2020ला? तर हे जे चिन्ह आहे ते आपले 2010 या साली त्या ठिकाणी स्वीकारलेले आहे. आता पुढील प्रश्नाकडे वळूया. स्वच्छ भारत अभियान हे नेमके आपल्या देशात त्या ठिकाणी केव्हा सुरू झालेले आहे? 2012, 2014, 2016 की 2018? तर स्वच्छ भारत अभियान हे जे आपल्या देशात सुरू झाले होते ते 2014 साली त्या ठिकाणी सुरू झाले होते. आता या ठिकाणी पुढील प्रश्नाकडे पाहून घ्या. महाराष्ट्रातील प्रसिद्ध शिर्डी हे ठिकाण नेमके कोणासाठी त्या ठिकाणी प्रसिद्ध आहे? ऑप्शन पहा, मंदिर, साईबाबा, किल्ला आणि नदी. तर महाराष्ट्रातील हे प्रसिद्ध मंदिर जे आहे हे आहे शिर्डी, आणि शिर्डी संस्थान देखील आहे. तर हे शिर्डी संस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे असं जर तुम्हाला विचारलं तर याचे योग्य उत्तर राहणार आहे अहिल्यानगर. तर आता हे जे शिर्डी संस्थान आहे हे नेमके कशासाठी प्रसिद्ध आहे? तर ते आहे साईबाबासाठी. आता पुढील प्रश्न पाहून घेऊया, भारतीय अंतराळ दिवस हा नेमका केव्हा साजरा केला जातो? तर भारतीय अंतराळ दिवस हा केव्हा साजरा केला जातो? 15 ऑगस्ट, 23 ऑगस्ट, 26 जानेवारी आणि 2 ऑक्टोबर. तर भारतीय अंतराळ दिवस जो आहे तो आपला 23 ऑगस्ट या दिवशी त्या ठिकाणी साजरा केला जातो. चंद्रयान 3चे यशस्वी दक्षिण ध्रुवावर लँडिंग झाले होते. तर तो दिवस आहे आपला 23 ऑगस्ट. त्या ठिकाणी शिवशक्ती स्थळ हे नाव त्या ठिकाणी देण्यात आले होते त्या पॉइंटला. तर तो दिवस आपला 23 ऑगस्ट हा दिवस भारतीय अंतराळ दिवस म्हणून त्या ठिकाणी आपल्या देशात साजरा केला जातो. आता पुढील प्रश्न पाहून घेऊया, शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक नेमका केव्हा झाला होता? ऑप्शन पहा, 1674, 1680, 1660 आणि 1650. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक जो आहे तो 1674 साली त्या ठिकाणी झाला होता. आणि शिवाजी महाराजांचा जो राज्याभिषेक आहे तो त्या ठिकाणी गागा भट्ट यांनी केला होता. आणि शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक जो आहे तो रायगड किल्ल्यावर त्या ठिकाणी झाला होता. रायगड ही आपल्या स्वराज्याची दुसरी राजधानी आहे. पहिली जर विचारलं तर तुम्हाला राजगड उत्तर द्यायचे, आणि नुसतं विचारलं स्वराज्याची राजधानी कोणती तर त्या ठिकाणी तुम्ही योग्य पर्याय म्हणून रायगड या पर्यायाचे त्या ठिकाणी निवडायचं आहे. आता पुढील प्रश्नाकडे पाहून घ्या, भारतीय न्यायव्यवस्था सर्वोच्च न्यायालय त्या ठिकाणी कुठे आहे? आता आपल्या भारताचे सर्वोच्च न्यायालय तुम्हाला त्या ठिकाणी विचारलेले आहे ते कुठे आहे? मुंबई, दिल्ली, कोलकाता की चेन्नई? तर आपल्या भारताचे सर्वोच्च न्यायालय जे आहे ते दिल्ली या ठिकाणी आहे. आता पुढेच पाहून घेऊया, भारतीय पोस्टची स्थापना नेमकी केव्हा करण्यात आली होती? 1854, 1900, 1947 आणि 1885. तर भारतीय पोस्टाची जी स्थापना झाली होती ती 1854 साली त्या ठिकाणी झाली होती. आणि 1853ला आपल्या भारतातील पहिली रेल्वे त्या ठिकाणी धावली होती. बोरीबंदर ते ठाणे असा त्या रेल्वेचा त्या ठिकाणी रूट होता. आता पुढील प्रश्न पाहून घेऊया, महाराष्ट्रातील राजगड हा किल्ला नेमका कुठे आहे? आता ऑप्शन पहा, पुणे, नाशिक, सातारा की संभाजीनगर? तर महाराष्ट्रातील राजगड जो किल्ला आहे तो आपल्या पुणे जिल्ह्यात त्या ठिकाणी स्थित आहे. आता वेल्हे तालुक्याचे नाव देखील बदलून तो राजगड जो किल्ला होता तो पहिल्यांदा वेल्हे तालुक्यामध्ये होता. आता त्या वेल्हे तालुक्याचे नामांतरण करून त्याचे नामांतरण असे झाले आहे की राजगड असे त्याला त्या ठिकाणी नाव देण्यात आलेले आहे. आणि राजगड हा किल्ला स्वराज्याची आपल्या पहिली त्या ठिकाणी राजधानी होता. आणि नंतर स्वराज्याची राजधानी तिथून हलवण्यात आली आणि रायगड ही फिक्स झाली. आता पुढील प्रश्न पाहून घेऊया, काही काही सायन्सचे देखील प्रश्न त्या ठिकाणी येत असतात. आता विजेचा शोध नेमका कोणी लावला होता? एकदम बेसिक लेवलचे प्रश्न तुम्हाला असतात, त्यामुळे घाबरून जायची काहीही गरज नाही. न्यूटन, एडिसन, बेंजामिन फ्रँकलिन आणि आइन्स्टाईन. तर विजेचा शोध जो आहे
तो बेंजामिन फ्रँकलिन यांनी त्या ठिकाणी लावला होता. आता पुढीलच प्रश्न पाहून घेऊया. मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता आहे? आता हे सायन्सचे आपण 2-3 प्रश्न प्रत्येक व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी घेतलेलेच आहेत. आता पुढील प्रश्न त्या ठिकाणी पाहून घ्या. मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता? तर हृदय, मेंदू, त्वचा आणि यकृत. तर मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव हा आपली त्वचा आहे. त्यामुळे आपले योग्य उत्तर त्या ठिकाणी राहणार आहे ऑप्शन नंबर सी, त्वचा. पुढील प्रश्न त्या ठिकाणी पाहून घ्या. भारताचे राष्ट्रीय फळ नेमकं कोणतं आहे? आता राष्ट्रीय फळ नेमके कोणते? सफरचंद, आंबा, केळी आणि संत्री. तर भारताचे राष्ट्रीय फळ हा प्रश्न तुम्हाला सर्वांना जमतच असेल. आपले योग्य उत्तर राहणार आहे आंबा. हे आपल्या भारताचे राष्ट्रीय फळ आहे. आता पुढेच पाहून घेऊया. जागतिक पर्यावरण दिन हा कधी साजरा केला जातो? या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला माहितीच पाहिजे, कारण हा प्रश्न प्रत्येक भरतीमध्ये जे कोणत्या भरती असतील त्यामध्ये हा प्रश्न त्या ठिकाणी आलेलाच आहे. ऑप्शन पहा. 5 जून, 1 मे, 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी. तर जागतिक पर्यावरण दिन हा 5 जून या दिवशी त्या ठिकाणी साजरा केला जातो. जागतिक योग दिन जरी तुम्हाला विचारलं तरी तो 21 जून या दिवशी त्या ठिकाणी साजरा केला जातो आणि जागतिक पर्यावरण दिन हा 5 जूनला साजरा केला जातो. आता पाहून घेऊया. सूर्य हा कोणत्या प्रकारचा त्या ठिकाणी तारा आहे? लहान, मध्यम, मोठा आणि विशाल. तर सूर्य जो आहे तो मध्यम आकाराचा, मध्यम प्रकाराचा त्या ठिकाणी तारा आहे. आता पुढील प्रश्न पाहून घेऊया. भारताचा राष्ट्रीय ध्वज हा कोणी तयार केला होता? गांधीजी, पिंगली व्यंकय्या, नेहरू आणि पटेल. तर भारताचा आपला राष्ट्रीय ध्वज जो आहे तो कोणी डिझाईन केला होता? तर पिंगली व्यंकय्या यांनी आपल्या भारताचा राष्ट्रीय ध्वज त्या ठिकाणी तयार केलेला होता. आता पाहून घेऊया. महाराष्ट्रातील नाशिक जिल्हा हा कशासाठी त्या ठिकाणी प्रसिद्ध आहे? आता मागील व्हिडिओमध्येच हा तुम्हाला याच्याबद्दल मी जरा थोडी माहिती दिलीच होती, की आता पाहून घ्या. महाराष्ट्रातील नाशिक जिल्हा हा कोणत्या कशासाठी प्रसिद्ध आहे? किल्ले, द्राक्ष, समुद्र की जंगल? तर महाराष्ट्रातील जो नाशिक जिल्हा आहे आपल्या तो द्राक्षांचा जिल्हा म्हणून त्याची ओळख आहे आणि भारताच्या आपल्या वाईन कॅपिटल म्हणून देखील त्या ठिकाणी नाशिक जिल्ह्याचा उल्लेख केला जातो. आता पुढेच पाहून घेऊया. पाणी उकळण्याचे तापमान नेमके किती असते? ऑप्शन पहा. 90 अंश सेल्सिअस, 100 अंश सेल्सिअस, 80 अंश सेल्सिअस आणि 120 अंश सेल्सिअस. तर पाणी उकळण्याचे जे तापमान आहे ते किती असते? तर ते असते 100 डिग्री सेल्सिअस. त्यामुळे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन नंबर बी, 100 सेल्सिअस. आता पाहून घेऊया. पुढील प्रश्न म्हणजेच भारताचा राष्ट्रीय गीतकार नेमका कोण आहे? ऑप्शन पहा. भारतीय राष्ट्रीय गीत जे आहे त्याचा गीतकार नेमका कोण आहे? टागोर, बंकिमचंद्र, नेहरू आणि गांधीजी. तर राष्ट्रीय गीत हे जे आहे ते बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिलेले आहे. त्यामुळे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर राहणार आहे बंकिमचंद्र चॅटर्जी. आता पुढीलच प्रश्न आणि तो आपल्या जो काही आहे आपल्या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न, तो प्रश्न पाहून घ्या. संयुक्त राष्ट्रसंघ UNO ची स्थापना नेमकी कधी करण्यात आली होती? ऑप्शन पहा. 1945, 1950, 1939 आणि 1919. तर संयुक्त राष्ट्रसंघ UNO ची जी स्थापना झाली होती ती 1945 या साली झाली होती. तर आता आपण सर्व प्रश्न पाहून घेतलेले आहेत. आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 30 प्रश्न जे की शिपाई भरतीसाठी मुंबई उच्च न्यायालयामध्ये विचारले जातात असे आपण 30 बेसिक स्वरूपाचे प्रश्न या ठिकाणी पाहून घेतलेले आहेत. हे प्रश्न तुम्हाला कसे वाटले तर हे देखील तुम्ही त्या ठिकाणी आम्हाला कळवा आणि हे याच स्ट्रॅटर्जीवर तुम्हाला त्या ठिकाणी पेपरला प्रश्न येणार आहेत. एकदम बेसिक स्वरूपाचे प्रश्न असतात. एकदम ती भरती एकतर 7वी बेसवर त्या ठिकाणी काढलेली आहे. त्यामुळे तुम्हाला जास्त काही डीपमध्ये अभ्यास करायची त्या ठिकाणी गरज नाही. हे फक्त बेसिक जे प्रश्न आहेत तेच तुम्हाला माहीत असणे त्या ठिकाणी महत्त्वाचे आहे. आता काही प्रश्न असे देखील असतात जो बेसिक असतात परंतु ते तुम्हाला माहीत नसतात. त्यामुळे त्या प्रश्नांचा अभ्यास देखील तुम्ही तितकाच केलेला पाहिजे. आता जे नवीन असतील, ज्यांना कोणाला आतापर्यंत ज्यांनी कोणी अभ्यास केला नसेल त्यांच्यासाठी हे नवीनच वाटत असलं तरी हे बेसिक स्वरूपाचे त्या ठिकाणी प्रश्न आहेत. त्यामुळे हे बेसिक प्रश्न सुद्धा तुम्हाला जमणे तितकेच महत्त्वाचे आहे, कारण हे प्रश्न आले तरच तुमच्या हातात तुमची पोस्ट येईल. तर आता आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी पुन्हा एकदा 30 प्रश्न त्या ठिकाणी आणूया आणि ही टेस्ट सिरीज आपण कंटिन्यू सुरू ठेवणार आहे. भविष्यात नोट्स जरी काढायच्या झाल्या तरी आपण त्या ठिकाणी एकदम कमी प्राईजमध्ये तुम्हाला नोट्स देखील अवेलेबल करून देऊ शकतो. तर भेटूया अशाच पुढील व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत धन्यवाद.